हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि सर्वप्रथम JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला सामोरे जाणाऱ्या सर्व उमेदवारांना मी परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, मला काही कॅन्डिडेट्सचे मेसेज आणि कॉल्स आले की सर आम्ही नेमक्या कुठल्या केसेस प्रिपेअर करायच्या या JMFC प्री एक्झामिनेशनसाठी. तर मी आज या व्हिडिओमधून काही महत्त्वाच्या केसेसबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्यापैकी काही केसेस एक्झामिनेशनला विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या सुप्रीम कोर्टच्या, हायकोर्टच्या काही लँडमार्क केसेस झालेल्या आहेत. तर आज मी या व्हिडिओमधून त्यातल्या काही केसेस, सिलेक्टेड केसेस आपल्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि आशा करतो की त्यातल्या आपल्याला काही एक्झामिनेशनला यूजफुल पण होऊ शकतील. तर मित्रांनो, यातली पहिली जी केस आहे ती म्हणजे SG वॉम्बेटकेरे वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2022-7 SCC 433. मित्रांनो, ही जी केस आहे ती 124A IPC म्हणजेच सिडिशन लॉ संदर्भातली आहे. आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सिडिशनचं जे प्रोव्हिजन आहे, सेक्शन आहे 124A IPC, हे अबेन्समध्ये ठेवण्याचे डायरेक्शन्स दिलेले होते. म्हणजेच याचा जो यूज आहे तो सस्पेंड करण्यासंदर्भातले डायरेक्शन्स सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी दिलेले होते. आणि यामध्ये आता रिसेंट अपडेट्स असे आहेत की लॉ कमिशननी या 124A जी शिक्षा आहे ती इन्क्रीज करण्यासंदर्भातलं देखील रिकमेंडेशन दिलं होतं. आणि नुकतेच केंद्र सरकारने जे नवीन कायदे आणलेले आहेत त्यापैकी न्याय संहिता हा जो कायदा आहे, जो IPCला रिप्लेस करणारा आहे, त्यामध्ये सिडिशन लॉ जो आहे तो त्यांनी रिमूव्ह केलेला आहे. परंतु इन्ग्रेडियंट जे आहेत तर ते सिमिलर आहेत. आणि एका ते नवीन सेक्शननी नवीन कायद्यामध्ये केंद्र सरकार ते घेऊन येत आहे. तर एकच लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे की SG वॉम्बेटकेरे वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस आहे ती 124A या सेक्शनला अबेन्समध्ये ठेवण्यासंदर्भातली आहे. त्यानंतर दुसरं जे आहे महत्त्वाची केस, स्टेट ऑफ झारखंड वर्सेस शैलेंद्र कुमार राय, क्रिमिनल अपील नंबर 1441 ऑफ 2022. आणि मेनली ही डील करते 2 फिंगर टेस्ट संदर्भात आहे. 2 फिंगर टेस्ट काय आहे की एखाद्या वुमेनवर रेप झालेला असेल तर तिचं मेडिकल एक्झामिनेशन करत असताना 2 फिंगर टेस्ट ही डिटरमाइन, तिच्यावर सेक्शुअल असॉल्ट झाला आहे का हे डिटरमाइन करण्यासाठी 2 फिंगर टेस्ट इतके दिवस केली जात होती. परंतु सुप्रीम कोर्टाने या स्टेट ऑफ झारखंड वर्सेस शैलेंद्र कुमार राय या प्रकरणामध्ये असं हेल्ड केलं आहे की या 2 फिंगर टेस्टला कुठल्याही प्रकारचं सायंटिफिक बेसिस नाही आहे किंवा इट नेदर प्रूव्ज ऑर नॉट डिस्प्रूव्ज द ॲलिगेशन्स ऑफ रेप असं म्हटलेलं आहे. आणि असं म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने की दिस सो कॉल्ड टेस्ट इज बेस्ड ऑन इनकरेक्ट अझम्पशन दॅट अ सेक्शुअली ॲक्टिव्ह वुमन कॅनॉट बी रेप्ड. त्यानंतर कोर्टाने असं ऑब्झर्व केलं की 2 फिंगर टेस्ट ऑर प्री वॅगिनम टेस्ट मस्ट नॉट बी कंडक्टेड. म्हणजेच ही स्टेट ऑफ झारखंड वर्सेस शैलेंद्र कुमार राय ही 2 फिंगर टेस्ट संदर्भातलं जजमेंट आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे ती म्हणजे ऐशत शिफा वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका आणि सिव्हिल अपील नंबर 7095 ऑफ 2022 आणि पॉप्युलरली नोन ॲज हिजाब बॅन केस. आणि यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्प्लिट वर्डिक्ट दिलेला आहे. कारण कर्नाटक गव्हर्नमेंटनी हिजाब एज्युकेशनल जे इन्स्टिट्यूट्स होते कर्नाटकमधले त्यांना बॅन करण्यासाठी केरळ सरकारने काही नियम बनवले होते. त्यालाच त्यांनी केरळ हायकोर्टमध्ये आव्हान दिलं होतं. आणि त्यानंतर मग मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये आलं आणि यामध्ये आर्टिकल 25चा देखील यामध्ये मेन्शन केलेलं आहे, राईट टू रिलिजन आहे म्हणून. आणि सुप्रीम कोर्टाने काय केलं की एक स्प्लिट वर्डिक्ट दिलं आणि हे जे आहे ते मॅटर जे आहे ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडे
अप्रोप्रिएट बेंचकडे ते मॅटर रेफर करण्यासाठी सध्या पेंडिंग आहे. त्यानंतर अजून एक आहे महत्त्वाची केस आहे अजून एक, ती म्हणजे राधेश्याम भगवानदास शाह वर्सेस स्टेट ऑफ गुजरात, रिट पिटिशन नंबर 135 ऑफ 2022, पॉप्युलरली नोन ॲज बिल्किस बानो केस. या केसमध्ये बिल्किस बानो वर रेप करणारे जे ॲक्युज्ड आहेत, कन्व्हिक्ट आहेत, त्यांना गुजरात गव्हर्नमेंटने रिमिशन अलाउड केलं होतं. त्यांची सुटका करण्यात आलेली होती. त्यांनी सर्टेन टर्म्स जेलमध्ये स्पेंड केल्यामुळं. तर बिल्किस बानो जी आहे ती सुप्रीम कोर्टला अप्रोच झाली आणि 11 जे कन्व्हिक्ट आहेत त्यांच्या प्रीमॅच्युअर रिलीज संदर्भात तिने सुप्रीम कोर्टमध्ये आव्हान दिलं. आणि यामध्ये गुजरात गव्हर्नमेंटला अप्रोप्रिएट डिसिजन घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने हे जे आहे प्रस्तुतचं जे प्रकरण ते गुजरात गव्हर्नमेंटला परत रिकन्सिडर करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक आहे महत्त्वाचं केस म्हणजे गौतम नवालखा वर्सेस नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, क्रिमिनल अपील नंबर 510 ऑफ 2021. आणि यामध्ये असं कोर्टाने ऑब्झर्व केलं आहे की हाऊस अरेस्ट जी आहे ते हाऊस अरेस्ट इन्व्हॉल्व डिप्रायव्हेशन ऑफ लिबर्टी and will fall within the embrace of custody under section 167 of CRPC. Court also held that under section 167 subsection 2 of CRPC, assuming the detention is authorized by a magistrate, 60 and 90 days upwards from that day can be used to calculate the period of custody for default bail. However, once the authorization by the magistrate is declared illegal, consequently rendering the detention itself illegal, the period of house arrest custody cannot be construed to be an authorized custody within the meaning of section 167 subsection 2 of CRPC. यानंतर अजून एक महत्त्वाचं केस आहे ती म्हणजे सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस CBI, स्पेशल लीव पिटिशन क्रिमिनल नंबर 5191 ऑफ 2021. आणि ही केस आहे, या केसमध्ये ॲक्युज्ड जो आहे सत्येंद्र कुमार अंटील यांनी त्याची अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट केली होती. त्यामुळं तो सुप्रीम कोर्टमध्ये अप्रोच झाला होता. आणि या सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस CBI या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने बेल संदर्भातले प्रोव्हिजन, अरेस्ट संदर्भातले प्रोव्हिजन डिस्कस केलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये 4 प्रकारच्या ऑफेन्सेसला 4 प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यामध्ये 7 वर्ष शिक्षा असलेले ऑफेन्सेस, त्याच्यानंतर 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा, लाईफ इम्प्रिझनमेंट आणि डेथ पेनॉल्टी असलेले ऑफेन्सेस दुसरी कॅटेगरी. C कॅटेगरीमध्ये स्पेशल ॲक्ट्स खालचे ऑफेन्सेस लाईक नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस, PMLA, UAPA आणि कंपनीज ॲक्ट खालचे ऑफेन्सेस. आणि चौथी जी कॅटेगरी आहे D कॅटेगरी, इकॉनॉमिक ऑफेन्सेस नॉट कवर्ड बाय स्पेशल ॲक्ट्स. असं कोर्टाने या केसमध्ये ऑफेन्सेसचे 4 गट केलेले आहे, 4 कॅटेगरीजमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने असंही सांगितलं आहे की एखाद्या ॲक्यूजला इन्व्हेस्टिगेशनमध्ये अरेस्ट झालेली नाही आहे आणि त्या ॲक्यूजनी थ्रूआउट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला जेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवलं आहे थ्रूआउटली कोऑपरेट केलेलं आहे, तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये अटक करण्याची आवश्यकता नाही आहे अशा आरोपीला. आणि ज्यावेळेला चार्जशीट फाईल होते त्यावेळेला देखील आरोपीला कोर्टासमोर अटक करून प्रोड्यूस करणं हे इल्लिगल आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. तसेच सुप्रीम कोर्टाने या सत्येंद्र कुमार अंटीलच्या केसमध्ये असंही सांगितलं की जी अर्नेश कुमारमध्ये नोटीस संदर्भात जे रूल्स आणि गाईडलाईन्स दिल्यात, 41A नोटीस ज्याला म्हणतो आपण, त्या स्ट्रिक्टली फॉलो कराव्यात असं परत एकदा या सुप्रीम कोर्टाने सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस CBI या प्रकरणात सांगितलं. त्यानंतर हे जे बेल ॲप्लिकेशन्स आहेत ते 2 आठवड्याच्या आतमध्ये डिसाईड करायचे आहेत, त्या संदर्भात देखील गाईडलाईन्स दिल्यात सुप्रीम कोर्टाने. तसेच अँटिसिपेटरी बेल आहे, तर अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन हे
6 वीक्समध्ये डिसाईड करण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि ऑदर डिटेल्स गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने या सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस CBI या प्रकरणात दिलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे सुशीला अग्रवाल वर्सेस स्टेट नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, स्पेशल लीव पिटिशन नंबर 7281 7282/2017. सेक्शन आहे 438 ऑफ CRPC. आणि यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की लाईफ किंवा ड्युरेशन जे आहे अँटिसिपेटरी बेलचं, तर ते वन्स बेल ऑलवेज अ बेल, म्हणजे एकदा अँटिसिपेटरी बेल मिळालं की त्याला कुठल्याही प्रकारचं ड्युरेशन नसेल, असं या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेल्ड केलेलं आहे. म्हणजेच सुप्रीम कोर्टाने असं हेल्ड केलं आहे की द लाईफ ऑर ड्युरेशन ऑफ अन अँटिसिपेटरी बेल order does not end normally at the time and stage when the accused is summoned by the court or when the charges are framed, but can continue till the end of trial. Again, if there are any special or peculiar features necessitating the court to limit the tenure of anticipatory bail, it is open for it to do so. म्हणजे एक्सेप्शनल केसेसमध्ये अँटिसिपेटरी बेल कॅन्सल होईल. अदरवाईज जनरल रूल आहे की ट्रायलची एंड होईपर्यंत अँटिसिपेटरी बेल जी आहे ती लागू राहील. आणि या केसमध्ये सुशीला अग्रवालच्या सिद्धराम सतरिंगप्पा म्हेत्रे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, क्रिमिनल अपील नंबर 2271 ऑफ 2010 ही जी केस होती, ही केस ओव्हररूल झालेली आहे. त्यामुळं ही देखील एक महत्त्वाची केस आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे सिद्धार्थ वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, क्रिमिनल अपील नंबर 838 ऑफ 2021. आणि सुप्रीम कोर्टाने यामध्ये असं केलं आहे, असं हेल्ड केलं आहे की सेक्शन 170 जे आहे CRPCचं डज नॉट इम्पोज अन ऑब्लिगेशन ऑन अन ऑफिसर्स इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन टू अरेस्ट ईच अँड एव्हरी अक्यूज्ड ॲट द टाईम ऑफ फायलिंग ऑफ द चार्जशीट. इफ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर डज नॉट बिलीव्ह दॅट the accused will abscond or disobey summons, she is not required to be produced in custody. The court deprecated the practice of some trial courts of insisting the arrest of accused as a prerequisite to take charge sheet on record. म्हणजेच चार्जशीट फाईल झाल्यानंतर किंवा चार्जशीट फाईल करत असताना आरोपीला जे पोलीस अरेस्ट करून घेऊन जात होते, कोर्टासमोर प्रोड्यूस करत होते, तर कोर्टाने ती जी प्रॅक्टिस आहे ती डिस्कंटिन्यू करण्याचे डायरेक्शन्स दिलेले आहेत. आणि इनअप्रोप्रिएट प्रॅक्टिस असल्याचं या सिद्धार्थ वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे, ती म्हणजे रजनीश वर्सेस नेहा. मेनली ही फॅमिली लॉ संदर्भातली केस आहे. आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे जे मेंटेनन्स प्रोसिडिंग्स आहेत मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्समधल्या 125 असेल, DV असेल किंवा इतर काही मॅटर्स असतील, यामध्ये मेंटेनन्स जो मागितला जातो त्या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने या रजनीश वर्सेस नेहामध्ये दिलेल्या आहेत. तसेच ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं जे ॲफिडेव्हिट आहे ते देखील देण्यासंदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या देखील याच केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. रजनीश वर्सेस नेहा 2021 टू SCC 324 असं केसचं नंबर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रोसिडिंग्समध्ये जर मेंटेनन्स ग्रँट करण्यात आलेला असेल तर तो ग्रँट करताना अदर प्रोसिडिंग्समध्ये काय मेंटेनन्स ग्रँट झाला आहे तो देखील कोर्टाने कन्सिडर करावा आणि तेवढं सेट ऑफ करण्यात यावं, असे देखील यामध्ये डायरेक्शन्स ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलेले आहेत. त्यामुळं ही एक मेंटेनन्स संदर्भातली मॅट्रिमोनियल डिस्प्यूट संदर्भातली एक महत्त्वाची केस आहे. त्यानंतर अजून महत्त्वाची एक केस आहे, ती म्हणजे 2014ची केस आहे. आपण बऱ्याच जणांनी ती ऐकली असेल. अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार 2014 एट SCC 273. यामध्ये सुप्रीम कोर्टाने अरेस्ट संदर्भात गाईडलाईन्स दिलेल्या आहेत.
आणि कोर्टाने असं हेल्ड केलेलं आहे अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहारमध्ये की एखादा ऑफेन्स आहे ज्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल तर अशा व्यक्तीला ऑटोमॅटिकली अरेस्ट न करता त्याला 41A खाली आधी नोटीस सर्व केली जावी आणि अटकच जर करायची झाली तर त्याला चेकलिस्ट त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी कोर्टासमोर ती प्रोड्यूस करावी, चेकलिस्ट आरोपीला प्रोड्यूस करत असताना. आणि अरेस्ट संदर्भातले जे गाईडलाईन्स आहेत त्या स्ट्रिक्टली फॉलो करण्यासंदर्भात हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने या केसमध्ये सांगितलेलं आहे. आणि नोटीस ऑफ अपीरियन्स जे आहे ते 2 आठवड्याच्या आतमध्ये आरोपीवर सर्व करण्यासंदर्भातले गाईडलाईन्स दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने. त्यानंतर हे जे नोटीस द्यायला एखादा पोलीस अधिकारी फेल ठरला तर त्याच्याविरुद्ध डिपार्टमेंटल ॲक्शन जी आहे ती घेण्यात यावी किंवा या अर्नेश कुमारचे गाईडलाईन्स फॉलो करायला एखादा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असेल, पोलीस असेल, त्यांनी जर ते फेल ठरले तर त्यांच्याविरुद्ध डिपार्टमेंटल ॲक्शन घेतली जावी आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देखील त्यांच्याविरुद्ध कारवाई इनिशिएट केली जावी असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्यावर देखील एक प्रकारची ड्युटी इम्पोज केलेली आहे की अर्नेश कुमारमध्ये दिलेल्या गाईडलाईन्सचं फुल्ली कॉम्प्लायन्स झालेलं आहे का नाही, आधी नोटीस त्या संबंधित व्यक्तीवर सर्व केली गेली आहे का अटक करण्याआधी. आणि हे जे आहे ते 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा असलेल्या ऑफेन्सेससाठी लागू आहे. आणि काही जणांचा गैरसमज असा आहे की फक्त 498A हे लागू आहे. तर सुप्रीम कोर्टाने या अर्नेश कुमारमध्ये हे क्लिअर केलं आहे की नोटीस जी आहे सर्व करायची ती 498A मध्येच नाही तर इतर पण जे ऑफेन्सेस आहेत जसं की सेक्शन 4 ऑफ डॉरी प्रोहिबिशन ॲक्ट अशा प्रकारच्या केसेसमध्ये आणि इतर सर्व प्रकारच्या केसेसमध्ये ज्यामध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे अशा सगळ्या प्रकारच्या ऑफेन्सेसमध्ये आधी नोटीस त्या व्यक्तीला अटक करण्याआधी सर्व केली जावी आणि त्यांनी जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला कोऑपरेट केलं तर त्याला अरेस्ट करण्यात येऊ नये असं या अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या लँडमार्क केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक केस आहे सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. 2010ची केस आहे. 2010 7 SCC 263 आणि यामध्ये नुकतंच जे श्रद्धा वाळकर मर्डर केसमध्ये आफताब पुनावाला हा जो ॲक्यूज होता याच्यावर नॅर्को टेस्ट जी कंडक्ट करण्यात आलेली होती त्याच टॉपिकवर ही केस आहे. तर सुप्रीम कोर्टाने यामध्ये कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी जी आहे इनव्हॉलंटरीली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ नार्को ॲनालिसिस, पॉलिग्राफ एक्झामिनेशन अँड ब्रेन इलेक्ट्रिकल ॲक्टिवेशन प्रोफाईल म्हणजे BAP म्हणजे नार्को ॲनालिसिस, लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग या ज्या टेस्ट आहेत याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी या सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटकामध्ये चॅलेंज झाली होती. आणि सुप्रीम कोर्टाने असं ऑब्झर्व केलं होतं की आर्टिकल 20 सब आर्टिकल 3 नॉट ओनली अ ट्रायल राईट बट इट्स प्रोटेक्शन एक्सटेंड्स टू द स्टेज ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑल्सो. कोर्टाने असं हेल्ड केलं होतं की कंपल्सरी इनव्हॉलंटरीली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द अफोरसेड टेस्ट्स violates the right against self-incrimination enumerated in Article 20 sub-article 3 of the Constitution as accused does not exercise conscious control over the responses during the administration of the test. म्हणजेच आर्टिकल 20(3) कॉन्ट्राव्हेन्शन आहे असं सुप्रीम कोर्टाने या सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटकामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की 20(3) कॉन्ट्राव्हेन्शन, नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टरसारख्या टेस्ट आहेत त्या इनव्हॉलंटरीली कंडक्ट केल्या जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाने या सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटकामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक केस आहे जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 SC 1676. यामध्ये 497 जे आहे अडल्टरी लॉ तो स्ट्राईक डाऊन केलेला आहे सुप्रीम कोर्टाने, हेल्ड अनकॉन्स्टिट्युशनल बिकॉज इट व्हायोलेट्स द आर्टिकल 14, 15 अँड 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे ती म्हणजे
इन्फोर्समेंट डायरेक्टरेट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वर्सेस कपिल वाधवान, क्रिमिनल अपील नंबर्स 701, 702 ऑफ 2020. आणि यामध्ये कोर्टाने असं ऑब्झर्व केलं आहे की 60 आणि 90 डेज जो रिमांड पिरियड आहे 167 मधला, तो कम्प्यूट कुठून करायचा. तर कोर्टाने असं यामध्ये हेल्ड केलं आहे की फर्स्ट प्रोडक्शन जे आहे अक्यूजचं, आणि फर्स्ट प्रोडक्शन नंतर त्याचा जो फर्स्ट डे रिमांड असेल, तर ते सगळेच जे दिवस आहेत ते हे 60 आणि 90 डेज कम्प्यूट करत असताना काउंट करायचे आहेत. म्हणजेच अक्यूजला अरेस्ट करून आणलं, न्यायाधीशांच्या समोर प्रोड्यूस केलं गेलं, तर तो देखील यामध्ये काउंट करायचा आहे. डिफॉल्ट बेल संदर्भात जर काही ॲप्लिकेशन कोर्टाच्या विचाराधीन ज्यावेळेस असेल त्यावेळेला, म्हणजेच 60 डेज आणि 90 डेज पिरियड काउंट कुठून करायचं या संदर्भातलं महत्त्वाचं हे जजमेंट आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे, ती म्हणजे सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, सुप्रीम कोर्ट 2023, पॉप्युलरली नोन ॲज शिवसेना केस. यामध्ये शिवसेना प्रकरणामध्ये ज्या काही आपण घडामोडी बघितल्या त्या सगळ्या या केसमध्ये डिस्कस करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही पूर्णतः हे मॅटर सेटल झालेलं नाही आहे. लार्जर बेंच म्हणजे 7 जजेस बेंचकडे हे मॅटर रेफर करण्यात आलेलं आहे. अजून या प्रकरणामध्ये 7 जजेस बेंच अजून कॉन्स्टिट्यूट झालेलं नाही आहे. तर ही पण एक महत्त्वाची केस आहे, सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, सुप्रीम कोर्ट 2023. त्यानंतर अजून एक महत्त्वाची केस आहे डिफॉल्ट बेल संदर्भातली, रितू छाबरिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट 2023. आणि सुप्रीम कोर्टाने असं या केसमध्ये हेल्ड केलं आहे की फायलिंग ऑफ इनकम्प्लीट चार्जशीट विदाउट कम्प्लिटिंग इन्व्हेस्टिगेशन वुड नॉट एक्सटिंग्विश द राईट ऑफ अक्यूज टू गेट डिफॉल्ट बेल. म्हणजे अर्धवट चार्जशीट फाईल केली आहे म्हणजेच चार्जशीट फाईल झाली असं समजलं जाणार नाही, आणि डिफॉल्ट बेलचा जो राईट असेल आरोपीचा तो अबाधित राहील. म्हणजेच आरोपीला डिफॉल्ट बेलवर रिलीज करता येईल फायलिंग ऑफ इनकम्प्लीट चार्जशीट असल्यामुळं. हे महत्त्वाचं यामध्ये हेल्ड केलं आहे, रितू छाबरिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट 2023. त्यानंतर आहे महत्त्वाची केस, ती म्हणजे अपर्णा अजिंक्य फिरोदिया वर्सेस अजिंक्य अरुण फिरोदिया, ये सुप्रीम कोर्ट 2023. आणि सुप्रीम कोर्टाने असं ऑब्झर्व केलं आहे की DNA टेस्ट ऑफ चिल्ड्रन बोर्न ड्युरिंग सबसिस्टन्स ऑफ अ व्हॅलिड मॅरेज may be directed only when there is a sufficient prima facie material to dislodge the presumption under section 112 of Indian Evidence Act. म्हणजेच DNA टेस्ट संदर्भातले प्रिन्सिपल ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यामध्ये दिलेले आहेत. अपर्णा अजिंक्य फिरोदिया वर्सेस अजिंक्य अरुण फिरोदिया, सुप्रीम कोर्ट 2023 या मॅटरमध्ये. त्यानंतर अजून एक आहे महत्त्वाची केस रिसेंटली झालेली, ती म्हणजे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट 2023, पॉप्युलरली नोन ॲज जलीकट्टू केस. आणि या केसमध्ये हे जे तामिळनाडूमधलं जलीकट्टू हा जो हे आहे ॲक्टिव्हिटी आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये बुलक कार्ट रेस आहे, या संदर्भातले जी पिटिशन्स आहेत, या संदर्भातल्या पिटिशन्समध्ये सुप्रीम कोर्ट डिटरमाइन करत होतं. आणि या केसमध्ये असं हेल्ड केलं आहे की हे जे आहे जलीकट्टू किंवा बुलक कार्ट रेस यामध्ये क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट जो आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट, यांच्या कुठल्याही प्रोव्हिजनचं कॉन्ट्राव्हेन्शन होत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. तर त्यामुळं ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया जलीकट्टू केस ही खूप
पॉप्युलर आहे आणि ही रिसेंटली मे महिन्यामध्ये याचं जे आहे डिसिजन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. तर या काही सिलेक्टेड केसेस ज्या मला महत्त्वाच्या वाटल्या ते मी आपल्याला या व्हिडिओमधून डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आता तुम्ही या व्यतिरिक्त कॉन्स्टिट्यूशनवरच्या काही महत्त्वाच्या केसेस असेल त्या तुम्ही पाहायच्या आहेत. केस पुट्टुस्वामी म्हणजे आधार असेल आणि अदर पण केसेस असतील, परंतु खूप जुन्या आणि खूप जास्त पॉप्युलर केसेस विचारण्याची थोडीशी शक्यता कमी वाटत आहे. या 2-3 वर्षातल्या या काही महत्त्वाच्या केसेस मी आपल्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत आणि मी आशा करतो की या महत्त्वाच्या केस मधून एखादी केस आपल्याला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला आली तर आपलाही खूप यामध्ये बेनिफिट होईल. आणि सर्व ॲस्पायरंट्सना मी परत एकदा खूप शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट फॉर JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही माझ्यासोबत जॉईन होण्यासाठी माझा एक टेलिग्राम ग्रुप आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्हाला काही लॉबद्दल क्युरीज असतील, अजून काही माहिती घ्यायची असेल केसेस संदर्भात, तर तुम्ही मला टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता. ADVNITINDEOSARKAR असं टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे, ॲडव्होकेट नितीन देवसरकर असं. त्याची मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतो आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून माझा त्या ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.